पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील विषारी दारूकांड प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश वानखेडे याच्याबद्दल अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत आणि या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे। हातभट्टी व्यवसायातील ओळख लपवण्यासाठी योगेशने सिकंदर राठोड हे बनावट नाव धारण केलेलं आता समोर आलेलं आहे। अजिंक्य धायगुडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। अजिंक्य, तपासातून अजून काय काय पुढे आलंय? अगदी बरोबर आहे। या विषारी दारू कांडातील जो मुख्य आरोपी आहे योगेश वानखेडे, याचं मुख्य आरोपी म्हणून योगेश वानखेडे नाव आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासून तो नाव बदलून पुणे शहरात वावरत होता असं तपासातून आता समोर आलेलं आहे। कारण की हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे आणि पोलिसांच्या हे निदर्शनास येऊ नये यासाठी यांनी हे नाव बदलल्याचं आता तपासातून समोर येत आहे। याने जे केमिकल जे दारूमध्ये मिसळलं होतं ते देखील आता पोलिसांनी कुठून आणलंय, काय आणलंय याची सगळी माहिती घेतलेली आहे आणि याच्याकडून कोण कोण दारू विकत घेत होतं, याचे आर्थिक व्यवहार नेमके कोणासोबत आहेत हे देखील आता पोलिसांकडून शोधलं जात आहे। खरं तर हा मूळचा सोलापूरचा रहिवासी असल्याचं देखील सांगितलं जातं आणि तो नोकरीच्या शोधात पुण्यात आला होता आणि त्यानंतर त्याने हा दारूच्या व्यवसायात एंट्री केली। त्यानंतर त्याच्यावर गुन्हे देखील दाखल झाले होते आणि हे गुन्हे दाखल झाल्यानंतर तो रेकॉर्डवर आल्यानंतर पुन्हा एकदा रेकॉर्डवर येऊ नये याच्यासाठी हे नाव बदललं असल्याचं आता पोलीस तपासात समोर येत आहे। अच्छा, धन्यवाद अजिंक्य। अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहे। एकंदरीतच रेकॉर्डवरती येऊ नये म्हणून त्याने आपलं नाव बदललंय, तपासात हे समोर आलंय।